ठरलं तर मग या मालिकेच्या 13 जानेवारीच्या भागामध्ये फायनली आता इकडे महिपत पकडला गेला आहे। सगळे बंद जुगारत अर्जुनने खूप मोठी युक्ती करत महिपतला ताबडतोब पकडलेलं आहे आणि महिपत अर्जुनच्या तावडीत तर सापडलाय, पण महिपतच्या सोबत आता अनेक राज अनेक सत्य हे आता अर्जुन सायलीच्या समोर आलेले आहेत। इकडे सगळेजण घरामध्ये अस्मिताला स्वतःची काळजी घे, 4 घास खाऊन घे, स्वतःसाठी नाही पण आता बाळासाठी तर तुला स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे असं समजावून सांगतायत। पण अस्मिता तर आपलं मन नाहीये, आपल्याला खूपच त्रास होतो या सगळ्याचा असं म्हणत ती काही खाण्यासाठी नकार देते आणि प्रिया आता खूपच खुश आहे। चला तुम्ही या सगळ्या ड्रामामध्येच राहा, तोपर्यंत तिकडे आमचं काय चाललंय हे तुम्हाला कळणार नाही। बरं झालं अस्मिताची तब्येत बिघडली, जेणेकरून अर्जुन सायली इकडे आलेत आणि ते आता इकडेच बिझी राहतील असं म्हणत असताना आता इकडे भूमी सांगायला लागते, मला काय वाटतं माहितीये का, तुम्ही ना आज कुठे जाऊ नका, आज तुमची जी काही कामं असतील ना ती आता कामं सोपवून द्या आणि आज तुम्ही घरीच थांबा बरं। यावरती अर्जुन म्हणतो, हो ऑलरेडी मी हेच करणार आहे, मी ते कळवून टाकलेलं आहे, त्यामुळे आज काही मी घरातून कुठेही बाहेर जाणार नाहीये, मी आज घरामध्येच आहे। आणि त्यावरती पूर्णाजी म्हणते, बघ अस्मिता तुझ्यासाठी सगळेजण किती काही करतायत, त्यामुळे आता तू कोणत्याही प्रकारे त्रास करून घेऊ नको, 4 घास खाऊन घे बरं असं म्हणत ती अस्मिताला समजवते आहे। बरं आता अर्जुनने ठरवले की आपल्याला कुठे जायचं नाहीये आणि घरातच थांबायचंय, पण नेमका चैतन्याचा त्याला कॉल आलाय। आपण पाहिले कालच्या भागात की चैतन्यने महिपतला पळून जाताना पाहिलेलं आहे, म्हणून चैतन्यने ताबडतोब अर्जुनला कॉल केलाय आणि हॅलो अर्जुन, जसा असशील ना तसा लवकरात लवकर मी जे लोकेशन पाठवतोय त्यावरती ये। त्यावरती आता अर्जुन सांगायला लागतो, काय रे कशाबद्दल बोलतोयस तू? त्यावरती तो सांगतो, अरे महिपत सापडलाय मला, हे बाईकवरती महिपत पळून चाललेला आहे, मी लगेचच पोलिसांना फोन तर केलेला आहे, नाकाबंदी सुद्धा आता सगळीकडे करण्यात आलेली आहे, तू चिंता करू नकोस, काहीही काळजी करू नकोस, मी पोलिसांपर्यंत सगळं पोहोचवलंय। पण आता तरीसुद्धा मला काय वाटतं माहिती आहे का, तू ताबडतोब ये आणि इन्स्पेक्टर सावंतांना कॉल कर आणि त्यानंतर मग आता सगळं क्लिअर होईल असं म्हटल्यावरती अर्जुन सांगतोय की महिपत सापडलाय आणि त्यामुळे मला आता जायला पाहिजे। पण त्यावरती आता इकडे कल्पना म्हणते, अरे महिपत जरी सापडला असला तरी सुद्धा तू कशाला तिकडे जायला पाहिजेस, तू नको ना तिकडे जाऊस, तू जायची खरंच काही गरज आहे का? यावरती तो सांगतोय, नाही मला जायला पाहिजे, काही झालं तरी सुद्धा मी तिकडे जर का नाही गेलो ना तर उगाचच गोंधळ होईल, म्हणजे असं म्हणत तो आता तिकडे जायला निघालेला आहे। आणि त्यानंतर इकडे कल्पनाला खूप काळजी वाटते की जर का जे डॉक्टर तिकडे आहेत, म्हणजे जर का पोलीस तिकडे आहेत तर ह्याला जायची गरजच काय पडले असं म्हणत ती आता खूपच अस्वस्थ झालेली आहे आणि उगाचच का हे सगळं अर्जुन करतोय असं ती बोलतेय। बरं तोपर्यंत आता मनामध्ये चोर असलेली अस्मिता ही आता पूर्णपणे गडबडलेली आहे आणि अस्मिता विचार करते की म्हणजे इकडे आता प्रिया विचार करायला लागते, अरे देवा जर का आता मी पकडली गेले तर काही खरं नाही आहे, महिपतने काही सत्य सांगितलं तर, पण ही बातमी खरी असेल का? म्हणून आता ही बातमी खरी आहे की नाही आहे हे जाणून घेण्यासाठी नागोबाला कॉल केलेला आहे। जेव्हा ती नागोबाला कॉल करते तेव्हा नागोबा म्हणतो, हो बोल ग प्रिया। यावरती प्रिया म्हणते, काय बोल, तुम्हाला एक साधं कामसुद्धा नीट करता आलेलं नाही आहे। यावरती तो म्हणतो, काय बोलतेस तू, कसलं काम, काय काम? यावरती ती सांगते, अहो महिपत तुमच्या तावडीतून सटकून गेलेला आहे। यावरती तो म्हणतो, काय बोलतेस तू, महिपत आणि माझ्या तावडीतून सटकला, हे तुला कोणी सांगितलं? यावरती ती म्हणते, बघा फोन करून अर्जुनला फोन आला होता की आता महिपत त्याच्या म्हणजे महिपत सापडलाय म्हणून चैतन्याचा, काय ते बघा लवकर, मला तर काहीच कळायला मार्ग नाहीये। यावरती तो आता लगेचच फोन लावतो महिपतच्याच माणसाला आणि महिपतच्या माणसाला फोन लावून, काय रे सगळं ठीक आहे ना तिकडे, म्हणजे काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना असं तो विचारायला लागतो। त्यावरती फोन महिपतच उचलतो आणि हा नागराज शेठ, नाही काही प्रॉब्लेम नाही आहे, मी सुखरूप बाहेर पडलेलो आहे। नाग्या कसला नाग्या नाही आहे, गांडूळ आहेस तू, गांडूळ, मला पकडून ठेवलं होतंस काय? पण आता मी तावडीतून सुटलोय, काही झालं ना तरीसुद्धा आता जर का तुझा कच्चा चिठ्ठा नाही खोलला ना तर नाव नाही सांगणार महिपत चिकरे। यावरती नागराज थोडासा बॅक फुटला येतो आणि नागराज सांगायला लागतो, हे बघ मी काय सांगतोय महिपत ऐक, अरे मी काय म्हणतोय, आपलं भांडण काय लुटूपुटूचं,
पण काही झालं तरी एकमेकांना मदत करायला आपणच तर पुढे येणार आहोत ना, उगाचच का असं आतताईपणा करतोयस? हे बघ महिपत, काही झालं तरी सुद्धा तुला मी आणि मला तू. माझ्याबद्दल तू कुठे काही बोलू नको, तुझ्याबद्दल मी काही बोलणार नाही, झालं की. यावरती महिपत म्हणतो, इतके दिवस मला इथे अडकवून ठेवलं आणि आता सांगतोयस की माझ्याबद्दल तू बोलणार नाहीस आणि तुझ्याबद्दल मी बोलणार नाहीये. ते काही नाहीये, आता तू दिवस मोजायला लाग. इकडे तोपर्यंत आपल्या माणसाला महिपत सांगतो, चल मला इथून घेऊन चल. यावरती तो म्हणतो, चला शेठ, मी बाईकवरतीच तुम्हाला घेऊन जातो. यावरती महिपत चिडतो, वेड लागले काय तुला? मी आणि तुझ्या बाईकवरती येईन? माझ्यासाठी घोडा कुठे आहे? पहिला घोडा दे, पहिला मोबाईल दे, पैसे दे काय असतील ते. माझ्याकडे काहीही नाही आहे. आणि त्यानंतर गाडीची अरेंजमेंट कर जा. गाडीची अरेंजमेंट झाल्यावरती मग मला सांग. यावरती तो म्हणतो, जरा वेळ लागेल शेठ. यावरती आता इकडे महिपत सांगायला लागतो, ठीक आहे, वेळ तर वेळ, पण मला गाडीची अरेंजमेंट कर, असं मी तुझ्या बाईकवरती घेणार नाही. असं म्हणत महिपतने आता इकडे फतवा काढलाय आणि तो माणसाने आपल्याकडचा घोडा, आपल्याकडचे पैसे आणि आपल्याकडचा मोबाईल महिपतच्या ताब्यात दिलाय आणि त्यानंतर तो गाडी आणण्यासाठी निघून गेलाय. तोपर्यंत महिपत आता इकडे तिकडे लपून राहत आहे. त्याच वेळेला प्रिया बाहेर आली आणि ती म्हणते, काय झालं, काय झालं? ही बातमी खोटी आहे ना? यावरती तो सांगतो, नाही, बातमी खरी आहे. महिपत सटकलाय, त्यानेच फोन उचलला होता. असं म्हटल्यावरती लगेचच प्रिया म्हणते, तुम्हाला एक काम धड जमत नाहीये ना? म्हणजे आता तुम्हाला मला असं वाटलं होतं निघेपर्यंत की ही बातमी खोटी असेल, खोटी असू दे, पण नाही, ही बातमी खोटी वगैरे काही नाहीये, खरीच बातमी आहे ही. म्हणजे त्या दिवशी माझ्याकडून जर का महिपत सुटला होता, तर आता माझ्याकडून महिपत सुटला होता तेव्हा मला थोबाडीत दिली होती. जर मला थोबाडीत तुम्ही दिली होती तर आता मी पण तुमचं थोबाड फोडू काय? असं म्हटल्यावरती नागोबा चिडलाय, ए प्रिया, तुझं थोबाड बंद ठेव, माझ्या अंगावरती असं ओरडायचं नाहीये. यावरती ती म्हणते, मग मी काय करणार आहे? अहो, माझ्याकडून महिपत सुटला तर माझ्या अंगावरती नव्हतात का ओरडलात तुम्ही? आता सगळं संपलंय. आता काहीही झालं ना तरी सुद्धा महिपतला या सगळ्यामध्ये आपल्याला म्हणजे थांबवताच येणार नाहीये. संपलंय आता सगळं. महिपत आपला सगळा कच्चा चिठ्ठा तिकडे जाऊन खोलणार. दोघंही जण खूप घाबरले. तोपर्यंत अर्जुन आता महिपतला पकडायला निघाले. चैतन्यला कॉल करतोय, काय रे, कुठपर्यंत प्रगती? चैतन्य म्हणतोय, मी पोलिसांना फोन लगेचच केलाय. मला नाही वाटत की महिपत कुठे गेला असेल. मी सगळीकडे नाकाबंदी करून ठेवली आणि मेन हायवेला ऑलरेडी पोलीस आहेत. त्यांना सुद्धा मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की काही झालं तरी सुद्धा तिकडून आता कोणालाही बाहेर पाठवू नका. असं म्हटल्यावरती लगेचच अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मी तुझ्या त्या लोकेशनवरती ताबडतोब येऊन आता पोहोचलेलो आहे. असं म्हणत आता इकडे त्या लोकेशनवरती अर्जुन निघालाय, जिथे जेणेकरून महिपत त्याला पकडता येईल. इकडे कल्पनाच्या जीवाची नुसती घालमेल चालली. अर्जुनला काय गरज होती जायची? अर्जुनचं जाणं मला अजिबात पटलेलं नाही आहे. म्हणजे आता तिकडे पोलीस आहेत की नाही? पोलीस जर का आहेत तर पोलीस आता पकडतील ना. पण अर्जुनला काय गरज पडले? अर्जुनला काहीही गरज नाही आहे. तो का गेला तिकडे असं आता ती म्हणत आहे. म्हणजे आता ह्या अर्जुनला कळत नाही आहे. मग ती आता अस्वस्थ होते. लगेचच फोन लावते प्रतिमाला. हॅलो प्रतिमा, रविराज भाऊजी आहेत का? त्यावरती ती सांगते, हो आहेत की. मग ती लगेचच फोन आता रविराजांना देते. ज्या वेळेला रविराजांना फोन दिला जातो त्यावेळेला रविराज म्हणतात, हां बोला कल्पना वहिनी. कल्पना घडलेला प्रकार सांगते. पोलिसांचा फोन आला होता आणि फोन आल्यामुळे आता इकडे अर्जुन ताबडतोब तिकडे निघून गेलेला आहे. मला तर कळत नाहीये की महिपत शिकरे जर का सापडलेला आहे तर यांना जायची काय गरज पडले? म्हणजे मुळातच यांनी का जायचं? यांनी नाही ना जायचं. मला खूप भीती वाटते. त्यावरती आता इकडे रविराज म्हणतात, बरं झालं तुम्ही मला सांगितलं, मी ताबडतोब तिकडे बोलतोय. असं म्हणत रविराज फोन ठेवतात आणि रविराज फोन ठेवून ताबडतोब आता इकडे सुभेदारांच्या घरी जायला निघतात. जी अवस्था कल्पनाची आहे तीच अवस्था पूर्णाईंची आहे. पूर्णाईला सुद्धा आता खूपच मोठा धक्का बसलेला आहे आणि त्याचनंतर कल्पना स्वतः तर सावरती आहे, पण पूर्णाईला सुद्धा आता सावरत आहे. आणि पूर्णाईला सावरून आता ती सांगते, पूर्णाई तुम्ही नका काळजी करू, येईल अर्जुन, सगळं काही ठीक होईल. बरं, तोपर्यंत अर्जुन आता सावंतांना भेटलाय. सावंतांना भेटल्यावरती हाल हवाला विचारल्यावरती सावंत म्हणतात, मला तर काय वाटतंय माहिती आहे का, तो इथेच कुठेतरी लपून बसलेला आहे. तोपर्यंत महिपतने सावंतांच्या इन्स्पेक्टरना पाहिलेलं आहे. सावंतांच्या इन्स्पेक्टरना पाहिल्यामुळे महिपत विचार करतोय, हे इन्स्पेक्टर इथे काय करतायत? म्हणजे ह्यांना बातमी भेटले का की मी इकडेच आहे म्हणून?
मलाच पकडायला हे लोक आलेले असतील का? नाही नाही, जर काही मला पकडायला आले असतील तर मला इथून पळून जायला पाहिजे. हे इथलं वातावरण माझ्यासाठी सेफ नाही आहे, असा विचार महिपत करतोय. तोपर्यंत अर्जुन आणि चैतन्य महिपतचा फोटो आता सगळ्यांना दाखवत आहेत. तुम्ही ह्याला पाहिलंत का? तुम्ही ह्याला पाहिलंत का? असं म्हणत सगळीकडे तो फोटो आता फिरतोय. पण महिपतला कुणीही पाहिलेलं नाही आहे असं सगळेजण सांगतात. पण महिपत तिकडून पळालाय. पळून आता आपण कुठेतरी लपून बसलं पाहिजे हे मात्र त्याला कळतंय आणि त्यासाठी तिकडे असलेल्या एका चाळीच्या दिशेने तो चाललाय. इकडे अर्जुन म्हणतो मला माहिती आहे की महिपत कुठे लपू शकतो, त्याची मेंटॅलिटी आता सगळी मला माहिती आहे. असं म्हटल्यावरती तो आता सगळ्यांना घेऊन त्या एका चाळीच्या इथे गेलाय, जेणेकरून महिपतने जर कुणास ओलीस धरून आता इकडे बंदी करून ठेवलं असेल तर आपल्याला समजेल. म्हणून आता अर्जुनने मोठ्या हुशारीने इन्स्पेक्टरना आणि चैतन्यला घेऊन आता त्या चाळीच्या दिशेने निघालेला आहे. अर्ध्यांनी इकडे सोडा, अर्ध्यांनी तिकडे शोधा असं म्हणत त्यांनी आता सगळ्यांना पाठवलेलं आहे. आणि त्याच वेळेला इकडे महिपत एका दाराच्या इकडे आलाय. ज्या वेळेला महिपत दाराच्या इथे आलाय, दाराची फट आता इकडे उघडी बघितल्यावरती महिपतला असं वाटतंय की हेच घर आपल्यासाठी बेस्ट आहे आणि तो डायरेक्ट आत शिरलाय. आतमध्ये शिरल्यावरती एक आई वडील आणि एक मुलगा हे तिघंजणं बसलेले आहेत. आणि काय रे, कोण रे तू? चल बाहेरो, चल बाहेरो, आत्ताच्या आत्ता इथून निघून जा असं म्हणत महिपतला त्यांनी हल्लाबोल केलाय. महिपत लगेचच आपल्याकडची बंदूक काढतो जी त्यांनी आपल्या माणसाकडून घेतलेली आहे आणि ती बंदूक काढून त्यांच्या डोक्यावरती ठेवतो. खबरदार, खबरदार, जर आता माझ्या विरुद्ध एकही आवाज उठवलात तर मुळातच आता इकडे मी कोण आहे माहीत नाही आहे तुम्हाला, पण या बंदुकीने एकेकाची डोकी फोडून काढेन आणि मग मात्र काही राहणार नाही आहे. त्यामुळे जर का मला कोऑपरेट नाही केलंत ना तर असं म्हणत महिपत बंदूक काढतो, तिघांच्याही डोक्यावरती ताणतो आणि जर का पोलीस आले आणि मला जर का तुम्ही आता त्यांच्या हवाली केलं तर मात्र तुमच्या घराची धुळदाण करून टाकीन असं म्हणायला लागतो. इकडे प्रतिमा आणि रविराज आलेले आहेत आणि त्यानंतर प्रतिमा, रविराज कसं काय झालं, काय झालं, अर्जुन कुठे आहे, महिपत कुठे सापडला गेलाय, ही सगळी बित्तंबात मी विचारत आहेत. तोचपर्यंत महिपतने त्या माणसाच्या कानपट्टीला बंदूक लावले आणि बंदूक लावून आता इकडे तो लगेचच त्यांना सांगतोय की चला तू आत्ताच्या आत्ता आतमध्ये चल आणि आतमध्ये चलून आता ताबडतोब मला सांगायचं आहे की पोलीस आलेत की नाही आहेत. इकडे ही चर्चा चालू आहे. तोपर्यंत मग आता कल्पना म्हणते काहीच कळायला मार्ग नाही आहे, फोनसुद्धा अर्जुनचा लागत नाही आहे आणि पोलीस त्यांचं काम करतात, पण अर्जुनला जायचं गरज काय? यावरती आता रविराज सांगायला लागतात, हे बघा कल्पना वहिनी, तुम्ही चिंता करू नका, अर्जुन तसा हुशार आहे, तो काहीही होऊ देणार नाही आहे आणि तो महिपतला सुद्धा आता अटक करेल, तुम्ही उगाचच टेन्शन घेऊ नका असं म्हणत ते आता नक्की काय प्रकार घडला, कुठे महिपत सापडला, हे सगळं विचारत आहेत. आणि तोपर्यंत सायली म्हणते कोणीच काळजी करू नका, येतील हे. तोपर्यंत अर्जुन आता तिथे असलेल्या सगळ्या घरांवरती बारीक लक्ष ठेवू नये आणि त्या घरांचे प्रत्येक घराचे दरवाजे तो वाजवतोय. प्रत्येक घराचे दरवाजे ज्या वेळेला तो वाजवतोय आणि त्यावेळेला मग आता या घरामध्ये ज्या घरात महिपत दडलाय त्या घरापर्यंत तो आलेला आहे आणि त्या घराचं दार वाजवतोय. आता महिपतने आतमध्ये त्या मुलाच्या आता इकडे बंदूक ठेवले मुलाला आणि तो सांगतोय, हे बघ आत्तापर्यंत काही केलं नव्हतं, पण आत्ता वेळ आलेली आहे की मी काहीतरी नक्कीच करणार. मुळातच मी काय सांगतोय ते सगळं ऐक. काय माहिती आहे का, मी तुझ्या आईबाबांना आतमध्ये बंदुकीच्या धारेवरती ठेवलेलं आहे मी, आणि काहीही झालं तरी इन्स्पेक्टर साहेब बाहेर आहेत, त्यांना सांगायचं काही नाही आहे, मी फक्त माझा अभ्यास करत होतो आणि त्यासाठी आता इकडे फक्त माझं काम चाललं होतं असं त्यांना घरामध्ये मोठं कोणी नाही आहे. आता तो मुलगा घाबरलेला आहे. दार उघडतो. अर्जुन म्हणतो, का रे बाबा तू इतका काय घाबरलायस आणि घरामध्ये कोणी मोठं असेल तर बोलव. यावरती तो म्हणतो, नाही नाही, घरातले सगळी मंडळी बाहेर गेलेत. पण अर्जुनची हुशार नजर, पारखी नजर एका झटक्यात ओळखते की हा मुलगा खोटं बोलत आहे, म्हणजे या मुलाला काहीतरी गडबड आहे आणि त्यावरती मोठं कोणी नाही आणि आतमध्ये कसली तरी हालचाल सुरू होते किंवा आतमध्ये हालचाल आहे ही गोष्ट त्यांना जाणवलेली आहे. मग त्यानंतर आता इकडे हे दोघं जण बाहेर आलेत. अर्जुन म्हणतो, महिपत आतमध्ये दडलाय, एक काम करूया, आपण आता पोलिसांना ह्या रूमच्या बाहेर गस्त घालायला सांगूया, कारण ज्या प्रकारे तो मुलगा बोलतोय ना मला तर 100% खात्री आहे. असं म्हणत अर्जुनने ताबडतोब चैतन्याला घेऊन गेलाय आणि आता एका
एका बाजूला धरला, जेणेकरून महिपत थोडा गाफील होईल आणि त्यानंतर त्याला पकडणं सोपं होईल. इन्स्पेक्टर साहेबांना तिकडे बोलवल्यावरती अर्जुन आणि चैतन्य या घराच्या बाहेर कंटिन्युअसली उभे आहेत, जेणेकरून महिपत आतून बाहेर, बाहेरून आत कुठेही जायला नको आहे, म्हणून ते त्या घरावरती गस्त घालतायत. इकडे सुभेदारांना खूपच काळजी वाटते. अर्जुनचं काय झालं असेल, अर्जुन ठीक असेल ना? आणि त्याच वेळेला अर्जुनने महिपतला पकडण्यामध्ये यशस्वी झालाय. पण या झटापटीमध्ये अर्जुनच्या हाताला खूप मोठं व्रण पडलंय. अर्जुन खाली पडलाय. सायलीला का कोणास ठाऊक, पण इकडे अशुभाचं सावट आपल्या घरावरती सतत येत आहे याची जाणीव झालेली आहे आणि ती दाराच्या इथे उभी आहे. कधी अर्जुन येणार, कधी अर्जुन येणार या कारणासाठी वाट पाहत उभी आहे. पण त्याच वेळेला अर्जुनवरती महिपतने जंगलामध्ये हल्ला केलाय आणि पळून जाण्याचा प्रयत्न केलाय. पण त्याच वेळेला अर्जुनने तिथली काठी घेत महिपतच्या पायावरती मारले. महिपत खाली पडलाय आणि त्यानंतर मग पोलीस तिकडे आलेले आहेत. चैतन्यने अचूक वेळेत पोलिसांना तिकडे आणलेलं आहे. तोपर्यंत अर्जुनने महिपतला थोपवून धरले आणि त्याला पकडण्यामध्ये यशस्वी झालाय. फायनली महिपतला आता जेलमध्ये पाठवण्यात आलेला आहे आणि अर्जुन घरी आलाय. अर्जुनची अवस्था बघून सायलीला खूपच मोठा धक्का बसलाय आणि रडत रडत सायली अर्जुनकडे येते. हे काय झालं? त्यावरती अर्जुन म्हणतो, आता सगळं संपलेलं आहे. महिपत शिकरे आपल्या ताब्यात आहे. एकदा का महिपत शिकरे आपल्या ताब्यात आलाय की संपलं. आता आपल्याला समजणार की जे काही 25 वर्षापूर्वी अपघात करण्यात आला होता त्या अपघाताचं सत्य काय, ते घातपाताचं सत्य काय, तो सुपारी किलर कोण आहे, 1 न 100 गोष्टी आपल्या समोर येणार आहे.